आपण सुरू करूया. रघुवंशातला दुसरा सर्ग आपण पाहतोय आणि दुसऱ्या सर्गातला आता काल आपले 27 श्लोक झालेले होते. 27 नंतर आता आपण 28व्या श्लोकापासून पुढे सुरुवात करतोय. आपण पाहूया 28वा श्लोक. तदीयमाक्रंदितमार्थ साधोः गुहा निबद्ध प्रतिशब्द दीर्घम रश्मिष्विवादाय नरेंद्र सक्ताम निवर्तयामास नृपस्य दृष्टिम. पुन्हा एकदा वाचतो. तदीयमाक्रंदितमार्थ साधोः गुहा निबद्ध प्रतिशब्द दीर्घम रश्मिष्विवादाय नरेंद्र सक्ताम निवर्तयामास नृपस्य दृष्टिम. आता काल आपण पाहिलं की ती गाय जंगलामध्ये फिरत असताना अचानक गुहेमध्ये शिरली आणि तिच्यावरती एका सिंहाने झडप घालून तिला गुहेच्या आतमध्ये ओढली. ठीक आहे, इथपर्यंत काल आपण पाहिलं होतं. आणि त्यावेळेस हा राजा दिलीप जो आहे तो पर्वताची शोभा बघण्यामध्ये गुंतलेला होता, गुंग झालेला होता. ठीक आहे, आता हा 28वा श्लोक आहे. यात काय म्हणतात ते. गुहा निबद्ध प्रतिशब्द दीर्घम तदीयम आक्रंदितम आर्तसाधोः नृपस्य नगेंद्र सक्ताम दृष्टिम रश्मीषु आदाय इव निवर्तयामास. हा त्याचा अन्वय. काय म्हणतात ते की गुहा निबद्ध प्रतिशब्द दीर्घम. गुहा निबद्ध, निबद्ध म्हणजे आता बांधल्या गेल्यामुळे किंवा कोंडलं गेल्यामुळे, नाही का, गुहेमध्ये ज्यावेळेस ती गाय गेलेली आहे त्यावेळेस जणू काही तिचा आता आवाज कोंडला गेलेला आहे. गुहेमध्ये आवाज कोंडला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं प्रतिशब्द दीर्घम. त्याच्यामुळं प्रतिशब्द म्हणजेच आपण त्याला म्हणूया इको, नाही का, प्रतिध्वनी, इको. तर हा जो प्रतिशब्द दीर्घम तो कसा होता, एकदम खूप मोठा होता, दुमदुमणारा होता, असं आपण त्याला म्हणूया. की ज्यावेळेस ती गाय आतमध्ये गेलेली आहे आणि त्यावेळेस तिच्यावरती सिंहाने झडप घालून तिला ओढलेलं आहे, तर त्यावेळेस ती गाय तिने हंबरडा फोडलेला आहे जोरात, नाही का. काय म्हणतात ते. तदीयम आक्रंदितम, तदीयम आक्रंदितम. त्याच वेळेस तिचा हा आक्रंदित स्वर म्हणजेच तिने जो हंबरडा फोडलेला आहे तो आर्त स्वर, नाही का. म्हणजे ज्यावेळेस एखादा माणूस संकटात पडतो त्यावेळेस त्याचा जो स्वर असतो, असं मोठं संकट त्याच्यावरती येतो तेव्हा त्याला आर्त स्वर म्हणतो. एकदम दुःखाने भरलेला असा स्वर. ठीक आहे, तसा तिचा हा म्हणजे गुहेमध्ये कोंडल्यामुळं जो प्रतिध्वनी येत होता गुहेच्या मधून, नाही का, गुहेमध्ये आपण ओरडलं की कसा प्रतिध्वनी येतो, तर तसाच प्रतिध्वनी ने दुमदुमणारा असा तिचा आर्तस्वर, असा तिचा हंबरडा. आर्तसाधोः नृपस्य. आर्तसाधोः म्हणजेच आर्त म्हणजेच दुःखी, दुःखितांचा, पीडितांचा असा जो साधू आहे. साधू म्हणजेच कनवाळू ज्याला म्हणूया आपण, दुःखितांचा कनवाळू असलेला अशा राजाच्या, अशा त्या राजाची नगेंद्र सक्ताम, नृपस्य म्हणजे राजाची, नगेंद्र सक्ताम दृष्टीम, राजाची नगेंद्र, नगेंद्र म्हणजे नगाणाम इंद्र, नग म्हणजे पर्वत आणि त्या पर्वतांचा इंद्र म्हणजेच पर्वतांचा राजा कोण, तर हिमालय. नगेंद्र सक्ताम दृष्टीम म्हणजेच हिमालयावरती खिळलेली त्याची जी दृष्टी होती, हिमालयावर आकर्षित झालेली, आसक्त झालेली, तिथं खिळलेली, तिथं बांधलेली त्याची जी दृष्टी होती, ती दृष्टीम काय झालं, ती दृष्टी रश्मीषु इव आदाय. रश्मीषु इव आदाय म्हणजेच ज्याप्रमाणे आपण, नाही का, एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा ओढायची असते आणि ती ओढत असताना आपण काय करतो, एक रस्सी घेतो, त्या रस्सीने त्या वस्तूला फास घालतो आणि तो फास घालून ती वस्तू एका झटक्यात इकडे खेचतो आपण, नाही का. मग इथं रश्मी म्हणजेच ज्याप्रमाणे एखादा दोर किंवा नाडा असेल, धागा असेल, जे काही, तर त्याने आपण काय करतो, फास घालून ज्याप्रमाणे ओढावी अगदी त्याचप्रमाणे निवर्तयामास, अगदी त्याचप्रमाणे तो राजा खेचता झाला. निवर्तयामास, अगदी त्याचप्रमाणे
खेचता झाला. काय खेचता झाला? पर्वतावर खिळलेली त्याची दृष्टी तो ज्याप्रमाणे एखाद्या रशीने खेचावे त्याचप्रमाणे खेचता झाला. ठीक आहे, असं ते म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो संपूर्ण श्लोकाचा अर्थ. गुहेत कोंडल्यामुळे दुमदुमणाऱ्या तिच्या आर्त स्वराने दिनांचा कनवाळू असलेल्या त्या राजाची पर्वतावर खिळलेली दृष्टी फास घालून खेचावी त्याप्रमाणेच राजाने खेचली. अगदी त्याचप्रमाणे खेचली गेली. आता राजाने खेचली असं म्हणण्यापेक्षा पण या गायीच्या ओरडण्यानेच जणू काही ती दृष्टी आपोआपच इकडे खेचली गेली असा इथं अर्थ आहे. ठीक आहे, हे म्हणजेच किती रिअलिस्टिक वर्णन आहे ना, की गुहेत गाय गेलेली, आता गुहेमध्ये तिने हंबरडा फोडलेला आहे नाही का, सिंहतीच्या पाठीवरती बसलेला आहे आणि त्यावेळेस तिचा तो जो आर्तस्वर आहे त्या आर्तस्वराने हा जो दिनांचा कनवाळू असा राजा दिलीप आहे बघा, हे अजून एक त्याचं विशेषण. तर त्या राजाची पर्वतावर खिळलेली दृष्टी म्हणजेच हिमालयाकडे पाहण्यामध्ये तो जे गुंग झाला होता ती त्याची दृष्टी फास घालून खेचावी अगदी त्याप्रमाणे खेचली गेली. ठीक आहे, ही एक परत उपमा दिलेली आहे कालिदासाने इथे, की ज्याप्रमाणे फास घालून एखादी वस्तू आपण झटकन ओढतो अगदी त्याचप्रमाणे या गायीच्या हंबरड्यामुळे राजा दिलीपाची दृष्टी सुद्धा झटकन इकडं खेचली गेली. ठीक आहे, म्हणजे जे एक क्षणासाठी नाही का आपण मागे पाहिलं होतं की एका क्षणापुरती त्याची जी नजर तिकडे गेलेली होती, त्याची दृष्टी जी पर्वतावरती खेळलेली होती ती या आवाजाने पुन्हा तिकडं खेचली गेली. ठीक आहे, असा हा 28वा श्लोक आहे. म्हणजेच काय की आता इथं त्यांना हे सांगायचं की ज्याप्रमाणे एखादा आर्तजन असतो म्हणजे दुःखी जन असतो, तो दुःखी जन ज्यावेळेस दुःखात पडलेला असतो त्यावेळेस त्याला त्या दुःखातून पुन्हा बाहेर काढण्यासाठी मला काय करावं लागतंय, एवढ्या अशा प्रकारे एकदम अविचल राहायला लागतंय, प्रत्येक क्षणी निश्चल राहायला लागतंय, एकदम स्थिर राहायला लागतंय. आणि ज्यावेळेस तिने अशा आर्तस्वरात बोलवलंय त्यावेळेस राजा लगेच इकडं धावून आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपली संस्कृती आपल्याला कुठेतरी ही गोष्ट शिकवते की जे दीन दुःखी पीडित लोक असतील त्यांनी आवाज दिला रे दिला की आपण स्वतःहून तिथं गेलो पाहिजे. का? कारण आपण समर्थ आहे ना, समर्थाने असमर्थाकडे हे गेलंच पाहिजे. तिथं गाय ही असमर्थ आहे, असमर्थाचं प्रतीक आहे, म्हणजे ती असमर्थ आहे असं नाहीये. ती तर साक्षात कामधेनूची पुत्री आहे. आणि कामधेनू म्हणजे कोण? तर जेव्हा समुद्र मंथन झालेलं आहे देव आणि दानवांमध्ये त्यावेळेस त्या समुद्र मंथनातून जी 14 रत्न निघालेली आहेत त्या 14 रत्नांपैकी एक म्हणजे ती कामधेनू नावाची गाय, आणि त्या कामधेनू नावाच्या गायची ही पुत्री आहे नंदिनी. त्यामुळे ती असमर्थ आहे असं नाहीये, पण तिच्याद्वारे आपली संस्कृती आपल्याला कळावी म्हणून ते इथं सांगितलेलं आहे की ती गाय असमर्थ आहे आणि राजा दिलीप त्यावेळेस समर्थ आहे, त्याच्या हातामध्ये धनुष्य बाण आहे आणि त्यामुळे तो लगेच तिचा आवाज ऐकून त्याने तिच्याकडे धाव घेतलेली. अचानक त्याची दृष्टीच लगेच फास लावून ओढल्याप्रमाणे तिच्याकडे खेचली गेली. ठीक आहे, असा हा 28वा श्लोक आहे. आता पुढे 29वा श्लोक सांगतायत. काय आहे? सपाटलायां गवितं स्थिवांसं धनुर्धरः केसरिणन्ददर्श अधीत्यकायामिव धातु मय्यां लोध्रद्रुमं सानुमतः प्रफुल्लम्. पुन्हा एकदा असतो. सपाटलायां गवितं स्थिवांसं धनुर्धरः केसरिणन्ददर्श अधीत्यकायामिव धातु मय्यां लोध्रद्रुमं सानुमतः प्रफुल्लम्. असा हा 29वा श्लोक आहे. काय सांगतात या श्लोकामध्ये? धनुर्धरः सह राजा, सह म्हणजेच आता तो राजा, पाटलायाम गवितस्थिवांसं केसरिणं धातुमय्याम अधीत्यकायाम सानुमतः प्रफुल्लम लोध्रद्रुमम इव ददर्श. हा त्याचा अन्वय झाला. आता आपण त्याचा एकेका शब्दाचा अर्थ पाहूया.
सह धनुर्धर, तो धनुर्धर असलेला असा राजा, नाही का. धनुर्धर तो राजा. सानुमत, सानुमत म्हणजे सानुमत, सानुमत म्हणजे पर्वत, पर्वताच्या. सानुमत धातुमय्याम, धातुमय अशा म्हणजे धातूंने परिपूर्ण अशा. आदित्यकायाम, आदित्यकाया म्हणजे एक पर्वतावरती असलेला विशिष्ट भूभाग, किंवा ज्याला आपण म्हणूया की सपाट प्रदेश, पठारी भाग, नाही का. पर्वतावरती असलेला पठारी भाग. आणि कसा पठारी भाग, तर धातुमय्याम, जिथे धातू वेगवेगळ्या धातूंनी युक्त असा तो पठारी भाग आहे. म्हणजे त्या पठारावरती वेगवेगळे धातू आहेत. अशा त्या पठारावरती प्रफुल्लम, प्रफुल्लित झालेल्या. लोध्रद्रुमम, लोध्रद्रुम, लोध्रद्रुम म्हणजे लोध्र नावाचं एक झाड आहे. आपण आता आपल्या मराठीमध्ये पण त्याला लोध्र असंच म्हणतो. लोध्रद्रुमम जे काय आहे त्याला आपण मराठीमध्ये लोध्र असंच म्हणतो. आता त्याला ज्याला आपण म्हणूया सायंटिफिक नाव त्याला काय आहे, तर सायंटिफिक नाव त्याचं सिम्प्लोकोस असं एक त्याला सायंटिफिक नाव आहे. सिम्प्लोकोस रेसेमोसा. आता त्याचा उच्चार कसा आहे हे मला पण एक्झॅक्ट माहित नाहीये, फक्त मी त्याची तुम्हाला स्पेलिंग सांगतो की SYMPLOCOS, सिम्प्लोकोस किंवा सिम्प्लॉकॉस किंवा जे काय त्याचा उच्चार होईल. आणि रेसमोसा म्हणजे RACEMOSA, रेसमोसा असं आता त्या झाडाचं नाव आहे. तुम्ही ज्यावेळेस इंटरनेटवरती जरी सर्च केलं तुम्ही लोध्र, LODHRA, लोध्र असं इंटरनेटवरती सर्च केलं की तुम्हाला ते झाड तिथं दिसेल. आपल्या मराठीमध्ये त्याला लोध किंवा लोध्र असंच म्हटलं जातं मराठीमध्ये. तर ते झाड लोध्र, हे जे झाड आहे लोध्र द्रुमम, द्रुमम म्हणजे झाड, वृक्ष. आता ते काय खूप मोठा वृक्ष असतो असं नाहीये, त्याचा एक झुडपा टाईपच असतं. ते खूप उंच नाही वाढत ते झाड, त्याला झुडूपच म्हणूया आपण. लोध्र द्रुमम इव, त्या लोध्र वृक्षाप्रमाणे. इव म्हणजे प्रमाणे. पुन्हा एकदा इथे एक सुंदर उपमा दिलेली आहे कालिदासाने. पाटलायाम गवी, पाटलायाम म्हणजे त्या आता लाल रंगाची, लालसर रंगाची जी ती गाय आहे त्या गायीच्या पाठीवरती. पाटलायाम म्हणजे पाठीवरती, तिच्या पाठीवरती गवी, नाही का, तिच्या पाठीवरती तस्थिवांसम, तस्थिवांसम म्हणजे स्थिर झालेल्या, बसलेल्या अशा. केसरिणम म्हणजे सिंहाला, नाही का. केसरिणम, केसरी हे एक सिंहाचं नाव आहे, कारण त्याच्या आयाळांचा रंग वगैरे हे जे सगळं आहे तो सगळा केसरी असतो, म्हणून केसरी रंगाचा, म्हणून त्याला केसरी असं म्हणतात, केसरीन. तर अशा सिंहाला ददर्श, सिंहाला पाहता झाला, त्याने सिंहाला आता पाहिले. काय म्हणतात, पुन्हा एकदा संपूर्ण श्लोक सांगतो. त्यावेळेस किंवा तेव्हा तो धनुर्धर असलेला राजा किंवा धनुर्धर असा राजा, धनुष्यधारी असा राजा एखाद्या पर्वताच्या ताम्र धातुमय पठारावरती प्रफुल्लित झालेल्या लोध्र वृक्षाप्रमाणे त्या लालसर गायीच्या पाठीवरती बसलेल्या सिंहाला पाहता झाला. असा हा संपूर्ण श्लोकाचा अर्थ. म्हणजे बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे की जणू काही आता हा जो धनुर्धर असा राजा आहे आणि त्याची ज्यावेळेस नजर इकडं ओढली गेली, खेचली गेली, आणि ज्यावेळेस इकडं नजर खेचल्यावरती त्याने काय पाहिलं, तर त्याने पाहिलं की जणू काही एखाद्या पर्वताचा ताम्र धातुमय पठार आहे. ताम्र धातुमय पठार म्हणजेच काय की एखाद्या पर्वताच्या पठारावरती जणू काही तांबा हा जो धातू आहे त्या धातूची जणू काही खाण आहे. आणि आता तांब्याच्या धातूची खाण जर असेल तर त्याचा रंग कसा असणार, सगळा तांबूस असणार की नाही. म्हणजे तो जो पर्वतावरचा पठारी प्रदेश आहे तो सगळा तांबूस झालेला आहे. आणि त्या तांबूस झालेल्या पर्वताच्या पठारावरती लोध्र वृक्ष ज्याप्रमाणे उगलेला आहे, ठीक आहे, लोध्र वृक्ष त्याचा रंग कसा आहे, तर लोध्र वृक्षाचा रंग हा केसरी आहे. जर तुम्ही ते पाहिलं इंटरनेटवरती तर त्याचा रंग हा केसरी आहे. ठीक आहे, आता कोणाला तो केसरी दिसेल, कोणाला काय वेगळा दिसेल, पण ऍक्च्युअल ज्यावेळेस आपण बघू ते झाड त्यावेळेस ते केशरी रंगाचं झाड आहे. ठीक आहे, मग ज्याप्रमाणे पठारावरती
जिथे संपूर्ण ताम्र म्हणजे तांबा हा धातू भरलेला आहे, मग ते पठार ज्याप्रमाणे तांबूस रंगाचं दिसतंय आणि त्या पठारावरती उगवलेला हा जणू काही केसरी रंगाचा छोटासा लोध्र नावाचा जो वृक्ष आहे, झुडूप जे आहे, ते कसं दिसेल की तांब्याच्या पठारावरती म्हणजे तांबा हा धातू खाली सगळीकडे पसरलेला आहे आणि त्याच्यावरती हा जो केसरी रंगाचा लोध्र वृक्ष ज्याप्रमाणे शोभून दिसतो किंवा अगदी त्याचप्रमाणे जणू काही या लालसर रंगाच्या किंवा तांबूस रंगाच्या गायीवरती हा केसरी म्हणजेच हा सिंह बसलेला होता हे त्याने पाहिलं. म्हणजे बघा किती सुंदर वर्णन आहे. आता आपण एखादा म्हणू शकलो असतो ना, हा गायीच्या पाठीवरती सिंह बसला, पण इथं तसं नाही की तांबूस रंगाच्या गायीवरती केसरी रंगाचा सिंह बसलेला त्याने पाहिला. मग कशा प्रकारची तांबूस रंगाची गाय आणि कशा प्रकारचा केसरी सिंह की जणू काही एखाद्या तांब्याने युक्त असलेल्या पर्वताच्या पठारावरच्या भागावरती एखादा लोध्र वृक्ष उगवलेला आहे. अगदी त्याचप्रमाणे ह्या इथं हा राजा पाहता झालेला आहे. किती सुंदर वर्णन आहे, किती सुंदर कल्पना आहे. आपल्या डोक्यात ह्या कल्पना सुद्धा येणार नाही, कारण आपण कधी असं तांब्याने युक्त असलेलं पठार पण पाहिलेलं नाहीये आणि कधी तो लोध्र वृक्ष पण पाहिलेला नाहीये. त्याच्यामुळे आपल्या डोक्यात ही संकल्पना येणारच नाही. म्हणून आपण हे थोडंसं फिरलं पाहिजे, जगामध्ये आहे ना फिरलं पाहिजे. आता कालिदासाला जर आपण पाहिलं त्याचा काळ कोणता आहे नाही का, इसवी सनाचं 2रं ते 4थं शतक वगैरे असा जरी काळ आपण त्याचा मानला तरी त्यावेळेस साधन एवढी होती का, फिरण्याची साधनं नव्हती ना. पण तरी बघा तो कालिदास हिमालयाचं सुद्धा वर्णन करतोय, तो कालिदास समुद्राचं सुद्धा वर्णन करतोय, तोच कालिदास वेगवेगळ्या ठिकाणांचं सुद्धा वर्णन करतो. जेव्हा आपण पुढे पाहू ज्यावेळेस रामाचं वर्णन येईल त्यावेळेस तो कालिदास सगळीकडचं वर्णन करतोय. आणि मग अशा वेळेस तो किती फिरलेला असेल, न फिरता तर काय एवढं सगळं वर्णन करू शकणार नाही ना. म्हणून आपल्याला फिरलं पाहिजे जरा. आणि नुसतंच फिरलं पाहिजे नाही तर ज्यावेळेस मी फिरेल त्यावेळेस माझं फिरणं हे जे ते ज्ञानार्जनाचं साधन झालं पाहिजे नाही का. माझं फिरणं जे आहे ती माझी नुसतेच एक मनोरंजनाची फेरी म्हणून न होता एक ज्ञान फेरी झाली पाहिजे. जेव्हा पण मी कुठेही फिरायला जाईल, फिरण्याचं आयोजन करेल, त्यावेळेस मी तिथून काहीतरी परत येताना ज्ञान घेऊन येईल, काहीतरी मिळवून येईल. हा आनंद तर घेणारच, तिथले जे काय भौतिक आनंद असतील ते सगळे घेणारच, पण त्याच्यासोबत मी तिथला ज्ञानाचा साठा सुद्धा, त्यातून जे काही शिकण्यासारखं असेल ते सुद्धा मी दरवेळेस घेऊन येईल. आणि म्हणून ज्यावेळेस मी फिरायला जातो, कुठेही जातो, त्यावेळेस माझे डोळे आणि माझे कान हे सदैव उघडे असले पाहिजेत. आणि ते डोळे आणि कान यांनी माझं हृदय आणि बुद्धी ह्या दोघांना प्रकाशित केलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं ते माझं फिरणं जे आहे ते सक्सेस झालं असं म्हणता येईल नाही का. नाही तर नुसतंच गेलोय फिरायला, आलोय फिरून, घालवले पैसे, असं नाहीये. ती माझी ज्ञान फेरी झाली पाहिजे नाही का. ह्या अशा ज्या गोष्टी आहेत, कधी पाहिलंय का आपण तांब्याने युक्त असलेलं पठार किंवा कधी लोध्र वृक्ष. म्हणजे संस्कृती कुठेतरी आपल्याला या निसर्गामध्ये फिरण्यासाठी सांगते. आता निसर्गच कमी उरलाय म्हणा, पण जो काही थोडाफार उरलेला आहे तिथं तरी आपण जाऊन निदान पाहिलं पाहिजे. ठीक आहे. तर अशा वेळेस तेव्हा तो धनुर्धारी राजा एखाद्या पर्वताच्या ताम्र धातूने युक्त असलेल्या पठारावरती प्रफुल्लित झालेल्या लोध्र वृक्षाप्रमाणे त्या लालसर गायीच्या पाठीवर बसलेल्या सिंहाला पाहता झाला. असं हे वर्णन. ठीक आहे, आलं ना लक्षात. परत एकदा सांगतो की खाली पठारावरती सगळा तांब्याचा धातू आहे, त्या तांब्याच्या धातूने युक्त असं ते पठार आहे आणि त्या पठारावरती जणू काही एखादा लोध्र वृक्ष हा उगवलेला आहे, लोध्र झुडूप जे आहे ते उगवलेलं आहे. अगदी त्याचप्रमाणे तांबूस रंगाची ही ज्याप्रमाणे गाय आहे आणि त्या गायीच्या पाठीवरती जणू काही हा सिंह बसलेला आहे. म्हणजे त्या तांब्याच्या पठारावरती जणू काही हा लोध्र वृक्षच उगवलेला आहे किंवा विराजमान झालेला आहे असं त्या राजाने पाहिलं. हे तो राजा पाहता झाला. ठीक आहे. असा हा 29वा श्लोक झालेला आहे. आता पुढे आपण 30वा श्लोक पाहूया.
ततो मृगेन्द्रस्य मृगेन्द्रगामी वधाय वध्यस्य शरं शरण्यः जाताभिषङ्गो नृपतिर्निषङ्गात् उद्धर्तुमैच्छत् प्रसभोद्धृतारी. पुन्हा एकदा वाचतो. ततो मृगेन्द्रस्य मृगेन्द्रगामी वधाय वध्यस्य शरं शरण्यः जाताभिषङ्गो नृपतिर्निषङ्गात् उद्धर्तुमैच्छत् प्रसभोद्धृतारी. काय म्हणतात ते? ततः मृगेन्द्रगामी शरण्यः जाताभिषङ्गः सन् प्रसभोद्धृतारिः नृपतिः वध्यस्य मृगेन्द्रस्य वधाय निषंगात शरम उद्धर्तुम ऐच्छत. आणि बरोबर म्हणजे साहजिकच कोणीही ही गोष्ट करणारच नाही का. त्या राजाच्या जागी आपण जरी असतो तरी आपल्याला पण असंच झालं असतं. काय म्हणतायत ते की ततः म्हणजे ज्यावेळेस त्या राजाने अशा प्रकारचं त्या सिंहाला गायीच्या पाठीवरती बसलेला पाहिला त्यावेळेस तेव्हा ततः त्यानंतर तो मृगेन्द्रगामी मृग नाही का मृगाणाम इंद्र असा जो मृगा म्हणजे पशूंचा इंद्र प्राण्यांचा जो इंद्र आहे. म्हणजे कोण आहे प्राण्यांचा इंद्र? प्राण्यांचा राजा सिंह. तर मृगेन्द्रगामी ज्याची चाल सिंहाप्रमाणे आहे असा सिंहाप्रमाणे चाल असलेला सिंहगती असलेला हे एक अजून विशेषण आहे आता राजा दिलीपासाठी. ततः मृगेन्द्रगामी ज्याची चाल अगदी सिंहाप्रमाणे आहे नाही का. आपण मागे त्याची चाल पण पाहिलेली आहे कशी डौलदार चाल होती त्याची. तर अशी सिंहाप्रमाणे चाल असलेला शरण्य म्हणजेच शरणागतांचे रक्षण करण्यामध्ये तत्पर असलेला नेहमी तयार असलेला असा त्याला शरण्य म्हणतात नाही का. म्हणून आपण इथं म्हणतो ना शरण्यो लोकेशो मम भवत कृष्टोक्षी विषय शरण्य. शंकराचार्य तिथं शरण्य हे का वापरतायत? कारण भगवंत तू कसा आहेस? शरणागतांचं रक्षण करण्यासाठी तत्पर असलेला असा तू आहेस. ठीक आहे. मग तसाच हा राजा दिलीप सुद्धा होता शरण्य. प्रसभोद्धृतारिही नृपतीही. प्रसभोद्धृतारिही म्हणजे आरी म्हणजेच शत्रू. प्रसभोद्धृत म्हणजे बलात्काराने म्हणजेच बळजबरीने किंवा आपल्या सगळ्या शक्तीनिशी आपली सगळी ताकद लावून नाही का बलात्काराने किंवा शक्तीनिशी आपण ज्याला म्हणूया शत्रूंचे निर्दालन करणारा शत्रूंचा पराभव करणारा शत्रूंना दंड देणारा शत्रूंवरती आधिपत्य गाजवणारा शत्रूंवरती नियंत्रण मिळवणारा असा. ठीक आहे. बलात्काराने आपल्या संपूर्ण शक्तीनिशी ताकदीने संपूर्ण ताकद लावून. ठीक आहे. बलात्कार हा शब्द म्हटलं की आपल्याला फक्त एकच चित्र डोळ्यासमोर येतं की एखाद्या स्त्रीचा कोणीतरी बलात्कार करते. तर बलात्कार शब्दाचा अर्थ तितक्या पुरता मर्यादित नाहीये. बलात्कार म्हणजे काय? बळपूर्वक समोरच्याला आपल्या नियंत्रणात आणणे त्याला बलात्कार म्हणतात. आणि हा जेव्हा बलात्कार असेल बलपूर्वक जेव्हा समोरच्याला माझ्या नियंत्रणात आणतोय त्यावेळेस त्याची इच्छा नसते त्याच्या इच्छेविरुद्ध मी त्याला माझ्या नियंत्रणात आणत असतो त्याला बलात्कार असं म्हणतात. ठीक आहे. मग बलात्कार काहीही असेल म्हणजे बलात्कार हा शब्द आपण असं घेतो ना की बलात्कार म्हटलं की आपल्याला एकदम वाईटच विचार वगैरे असंच डोक्यामध्ये येतं. बलात्कार शब्दाचा अर्थ तसा नाहीये. अगदी एक सामान्य जरी आपण पाहिलं ना की बलपूर्वक दुसऱ्याला आपल्या नियंत्रणामध्ये ठेवणं एवढंच ह्याचा अर्थ बलात्कार असा आहे. ठीक आहे. मग आता समजा दोन लहान मुलं खेळत असतील एकमेकांशी आणि दोन लहान मुलं एकमेकांमध्ये खेळत असताना त्यांच्यामध्ये भांडणं होतात आणि भांडणं झाली तर मग एखादा काय करतो त्याच्या डायरेक्ट छातीवरतीच बसतो दुसऱ्याच्या. आता तो दुसऱ्याच्या छातीवरती बसला म्हणजेच काय झालं त्याने पण त्याचा एक प्रकारे बलात्कारच केलेला आहे. बलात्कार शब्दाचा अर्थ असा आहे की त्याने बलपूर्वक त्याला आपल्या नियंत्रणामध्ये ठेवलेले. मग आपण त्याला सोडवायला जातो अरे भांडू नका रे असं करू नका वगैरे वगैरे. तर बलात्कार शब्दाचा असा अर्थ आहे. ठीक आहे. बलपूर्वक दुसऱ्याला आपल्या नियंत्रणात ठेवणं त्याच्यावरती स्वतःचं आधिपत्य गाजवणं त्याला बलात्कार म्हणूया आपण आणि त्याच्या इच्छेविरुद्ध.
ठीक आहे. मग तसाच हा प्रसभोद्धृतारिही असा जो आहे ज्याने आपल्या शत्रूंना बलपूर्वक आपल्या नियंत्रणामध्ये ठेवलेलं आहे, त्यांचं निर्दालन केलेलं आहे, त्यांचा संहार केलेला आहे, त्यांचा नाश केलेला आहे, असा नृपतीही असा राजा. जाताभिषंग, जाताभिषंग म्हणजेच अभिषंग म्हणजेच पराभव, पराभूत झाल्यामुळे, जाता म्हणजेच झाल्यामुळे, पराभूत झाल्यामुळे, अभिषंग म्हणजे पराभव, पराभव झाल्यामुळे किंवा पराभूत झाल्यामुळे, वध्यस्य म्हणजेच वध करण्यास योग्य असलेल्या, वध्यस्य म्हणजेच वध करण्यासाठी योग्य असलेल्या, मृगेंद्रस्य, परत आता मृगेंद्र हा शब्द बघा दोन्हीकडे मृगेंद्र शब्द वापरलेला आहे. तिकडे राजासाठी पण का मृगेंद्रगामी, राजा कसा आहे जणू काही सिंहाप्रमाणे चाल असलेला असा राजा आहे. आणि इथं सुद्धा परत मृगेंद्रस्य म्हणजे सिंहाचा, आता हा शब्द मृगेंद्र इथं जो वापरलाय तो त्या सिंहासाठी वापरलेला आहे. ठीक आहे. मृगेंद्रस्य म्हणजे वध्यस्य, मृगेंद्रस्य वध करण्यास योग्य असलेल्या सिंहाच्या, वधाय वधाकरिता, वधासाठी, त्याला मारण्याकरता, मारण्यासाठी, निशंगात, निशंग, निशंग म्हणजे जो काही बाण आपण ज्याच्यामध्ये ठेवतो तो भाता असतो ना, किंवा ज्याला आपण तुणीर असं पण म्हणतो, त्या भात्यामधून, त्या तुणीरामधून, शरम, शरम म्हणजेच बाण, शर म्हणजेच बाण, शरम उद्धर्तुमैच्छत्, त्या भात्यातून बाण काढण्याची इच्छा करता झाला. नाही का, ज्यावेळेस त्यांनी त्या सिंहाला पाहिलेलं आहे त्यावेळेस आता वध करण्यास योग्य असलेल्या त्या सिंहाला मारण्याकरता आपल्या भात्यातून बाण काढता झाला. नाही का, बाण काढण्याची इच्छा करता झाला. कोण? तो राजा. पुन्हा एकदा संपूर्ण श्लोकाचा अर्थ सांगतो की तेव्हा तो सिंहाप्रमाणे गती असलेला किंवा सिंहाप्रमाणे ज्याची गती आहे, पुढे काय म्हणतायत, तसेच शरणागतांचे रक्षण करण्यामध्ये तत्पर असलेला आणि बलात्काराने किंवा बलपूर्वक शत्रूंचे निर्दालन करणारा असा राजा दिलीप पराभूत झाल्यामुळे, नाही का, बरोबर ना, हा त्याचा पराभवच होता ना एक प्रकारे, की सिंहाने त्या गायीवरती नियंत्रण मिळवलं म्हणजेच काय झालं, एक प्रकारे तो पराभूत झालेला आहे त्यावेळेस. मग अशा पराभूत झाल्यामुळे वध करण्यास योग्य असलेल्या, आता तो पराभूत झाला एकदा म्हणून त्याला पुन्हा वाटलं की आता त्या सिंहाला मी मारलंच पाहिजे, की ज्यांनी त्या गायीला नियंत्रणात ठेवून माझा पराभव केलेला आहे. तर अशा त्या वध करण्यास योग्य असलेल्या त्या सिंहाचा वध करण्याकरता भात्यातून बाण बाहेर काढण्याची इच्छा करता झाला. असं म्हणजे किती सुंदर इथं कालिदासाने शब्दरचना केलेली आहे ना बघा, की मृगेंद्रस्य मृगेंद्रगामी. आता दोन्ही शब्द शेजारी शेजारी आहेत, मृगेंद्र मृगेंद्र असंच वापरलेलं आहे, पण एक शब्द त्याने एक विशेषण कोणासाठी वापरलेलं आहे, राजा दिलीपासाठी, तर दुसरं विशेषण त्या सिंहासाठी. म्हणजे ही एक कवीचं वैशिष्ट्य असतं. आता आपण हा सगळा साहित्यशास्त्रीय दृष्टिकोन झालाय, आपल्याला तिकडे काय जायचं नाहीये की साहित्यशास्त्रामध्ये आता किती छान अलंकार होतात, इथं किती छान रीती आहे वगैरे वगैरे, ह्याच्या गोष्टींमध्ये कसा ध्वनी प्रतीत होतोय आपल्याला, इथं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या नाहीत. आपण फक्त एक संस्कृतीचं दर्शन करत चाललेलं आहे, त्यामुळे मी तिकडे शिरत नाही. पण खूप सुंदर आहे नाही का, मृगेंद्रस्य मृगेंद्रगामी, वधाय वध्यस्य, शरं शरण्य, नाही का, किती छान ती शब्दांची रचना आहे. आणि प्रत्येक शब्द दिसायला सारखेच आहेत पण त्यांचे अर्थ मात्र प्रत्येक ठिकाणी वेगळे होत आहेत नाही का. वधाय वध्यस्य, शरं शरण्य म्हणजे एकाचा अर्थ होतोय बाण, तर दुसऱ्याचा अर्थ होतोय शरणागतांचं रक्षण करण्यास तत्पर असलेला, असा म्हणजे किती छान आहे. जाता अभिषंग, नाही का, इथं अभिषंग, तिथं नृपती निशंग, नाही का, इथं अभिषंग निशंग, असं म्हणजे किती हे सुंदर, कानाला ऐकायला सुद्धा बघा श्लोक. ततो मृगेंद्रस्य मृगेंद्रगामी, वधाय वध्यस्य शरं शरण्यः, जाताभिषंगो नृपतिर्निशंगात, उद्धर्तुमैच्छत्प्रसभोद्धृतारिः. किती ऐकायला पण कानांना हा श्लोक सुंदर वाटतो, म्हणायला सुद्धा छान वाटतो. म्हणजे ही रचना आहे. आता इथे आपण साहित्यशास्त्रीय दृष्ट्या ह्या गोष्टी पाहत नाहीये, त्याच्यामुळं आपण त्याच्यात पडत नाहीये.
ठीक आहे. तर अशा प्रकारे तो सिंहगती असलेला, नाही का, म्हणजे माझ्या संस्कृतीमध्ये असे वीर पुरुष होऊन गेलेले आहेत की ज्यांची गती सुद्धा कशी आहे, अगदी सिंहाप्रमाणे चाल असलेले, असा हा राजा दिलीप होता. दुसरं काय, शरणागतांचं रक्षण करणारा. आता मी पण असंच असलं पाहिजे ना, हे प्रत्येक गुण माझ्या जीवनात आले पाहिजेत. हे नकळत कालिदास तिथं सांगतोय की सिंह गती ही, ज्यावेळेस मी चालतोय तर चालताना माझी गती कशी दिसली पाहिजे, की जणू काही सिंह चालत येतोय एखादा, असं ते माझी चाल दिसली पाहिजे. पण आपण जेव्हा चालायला लागतो तर असं वाटतं कुठून एखादं मरतुकडं काहीतरी चालत येतंय, नाही का, अशी आपली चाल असते. तर त्याप्रमाणे माझी चाल झाली पाहिजे. दुसरं काय म्हणतात ते, शरणागतांचं रक्षण करण्यास तत्पर असलेला. मी सुद्धा असं झालो पाहिजे की माझ्याकडे जर कधी कोणी शरणाला आलेला असेल, आता शरणाला आलं म्हणजे काय, हा मला बाबा ह्या गुंडापासून वाचतो आणि त्याच्यापासून वाचतो, त्याला शरण आलेला असं नाही म्हणत. कोणत्याही दृष्टीने एखादा व्यक्ती ज्यावेळेस माझ्याकडे आलेला आहे कोणत्याही कामानिमित्त, त्यावेळेस त्याचं काम पूर्ण करणं, त्याला म्हणतात शरणागत वत्सल. ठीक आहे. राम हा शरण आलेला आहे सुग्रीवाला, सुग्रीव शरण आलेला आहे रामाला, आणि दोघांनीही एकमेकांची कामं पार पाडलेली आहेत, त्याला म्हणतात शरणागत. नाही का, ह्याच्यामध्ये पण आहे, शरणागत वैरी वधूवर वीर वराभयदाय करे, नाही का, आई शरणागत वैरी वधूवर वीर वराभयदाय करे. आता त्याला शरण, असा जो शरण आलेला आहे त्या शरण आलेल्यावरती त्याचं रक्षण करण्यासाठी नेहमी तत्पर असलेला, असं आपण सुद्धा झालं पाहिजे. आणि बलात्काराने शत्रूंचं निर्दालन करणारा, बलपूर्वक सगळ्या शक्तीनिशी. आता आपल्याकडे कोणते शत्रू आहेत, नाही का, जे काही बाह्य असतील, शारीरिक असतील, आंतरिक असतील, मानसिक असतील, बौद्धिक असतील, आत्मिक असतील, वेगवेगळ्या प्रकारचे शत्रू आहेत, नाही का. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जर लिमिट मध्ये असले तर ते माझे मित्र आहेत, पण ज्यावेळेस ते लिमिटच्या बाहेर जातात त्यावेळेस ते माझे शत्रू होतात. मग अशा शत्रूंचं बलपूर्वक मी निर्धारण केलं पाहिजे की नाही, तो विचार इथं आहे की त्या सगळ्या गोष्टी मला माझ्या जीवनामध्ये करता आल्या पाहिजेत. मग ज्याप्रमाणे राजा दिलीप हा सुद्धा शत्रूंचं निर्दालन करणारा होता, बलपूर्वक शत्रूंचं निर्दालन करायचं, त्याप्रमाणेच मला सुद्धा माझ्या जीवनातला क्रोध असेल, माझ्या जीवनातला काम असेल, लोभ असेल, मोह असेल, मद असेल, मत्सर असेल, ह्या सगळ्या गोष्टींवरती कुठंतरी मला नियंत्रण मिळवायला शिकलं पाहिजे. हे सांगणारी आपली संस्कृती आहे. म्हणजे इतर संस्कृती जर आपण पाहिल्या तर त्या काय सांगतायत की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काढूनच टाका, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे षडरिपू आहेत आणि ह्या शत्रूंना तुम्ही बाहेर काढून टाका. पण आपली संस्कृती तसं नाही म्हणत आहे. आपली संस्कृती म्हणते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्याच पाहिजेत, पण कशा असल्या पाहिजेत, भगवत सन्मुख असल्या पाहिजेत, मर्यादित असल्या पाहिजेत, प्रमाणामध्ये असल्या पाहिजेत, नियंत्रित असल्या पाहिजेत. हा आपल्या संस्कृतीचा दृष्टिकोन आहे. आणि त्याच्यामुळं ज्या काही 48-50 ज्या काही जगाच्या पाठीवरती संस्कृती झालेल्या असतील त्याच्यातली सगळ्यात दीर्घकाळ टिकलेली अशी ही संस्कृती आहे. तिचं कारण हे की तिचा पाया अशा प्रकारचा मजबूत होता. ठीक आहे, जास्त काय इथं वेळ नको घ्यायला. तर अशा प्रकारे असलेला तो राजा वध करण्यास योग्य असलेल्या त्या सिंहाचा, आता वध करण्यास योग्य आहेच ना, कारण ज्या ऋषींनी त्यांच्या होमासाठी असलेली ती गाय आहे, नाही का, म्हणजे यज्ञीय कामासाठी जो साधन रूप बनलेला आहे त्या साधन रूप बनलेल्यावरती जर एखादा दुसरा कोणीही मध्ये विघ्न टाकत असेल, त्याला संपवण्याचा जर प्रयत्न करत असेल तर तो कसा आहे, खूप मोठा अपराधी आहे आणि त्याचा वध हा केलाच पाहिजे. म्हणून वध्यस्य, नाही का, त्याच्या वध्यस्य सिंहस्य, त्याच्या वध्य म्हणजेच वधायोग्य असलेल्या त्या सिंहाचा वध करण्याकरता राजाने काय केलेले, भात्यातून बाण बाहेर काढण्याची इच्छा करता झाला. म्हणजे त्याने भात्यातून आता बाण काढायची इच्छा केलेली आहे. कशासाठी, ह्या सिंहाचा
वध करण्यासाठी. ठीक आहे, असा हा 30वा श्लोक झालेला आहे. आता 31वा श्लोक आहे. वामेतरस्तस्य करः प्रहर्तुः नख प्रभाभूषित कंकपत्रे सक्तांगुलिः सायक पुंख एव चित्रार्पितारंभ इवावतस्थे. सुंदर. परत एकदा हा श्लोक वाचतो मी. वामेतरस्तस्य करः प्रहर्तुः नख प्रभाभूषित कंकपत्रे सक्तांगुलिः सायक पुंख एव चित्रार्पितारंभ इवावतस्ते. आता पुन्हा परत इथं एक उपमा दिलेली आहे. इव अवतस्ते नाही का, शेवटी आलेलं आहे इव. आता म्हणजे हे उपमा दिलेली हे का सांगतोय तुम्हाला दरवेळेस की उपमा कालिदास असते, हे कालिदासाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपण फक्त ते उपमा, आता तो कसा उपमा अलंकार आहे, त्याच्यातला उपमेय कोण आहे, उपमान काय आहे, उपमावाचक शब्द काय आहे, साधारण धर्म काय आहे, मग ती काय ती पूर्णा उपमा आहे का लुप्ता उपमा आहे, आर्थी उपमा आहे का श्रौती उपमा आहे, अजून काय काय त्याचे बरेचसे म्हणजे उपमा अलंकाराचे बरेच प्रकार पडतात. त्याच्यात मी तुम्हाला नेत नाहीये, कारण हा सगळा साहित्यशास्त्रीय दृष्टिकोन झाला आणि ते जाणून काही आपल्या जीवनामध्ये खूप विकास व्हायला चान्स आहे असं नाहीये. साहित्यशास्त्रीय लोक जे असतील ते त्याचा अभ्यास करतील आणि त्यांनी करावा पण आपला हेतू इथं तो नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यात शिरत नाहीये. तर पुढचा आहे 31वा श्लोक. त्याचा अन्वय आहे प्रहर्तुः तस्य म्हणजे तस्य दिलीपस्य. प्रहर्तुः तस्य दिलीपस्य वामेतरः करः नख प्रभाभूषित कंकपत्रे सायक पुंखे एव सक्तांगुलिः सन चित्रार्पितारंभ इव अवतस्थे. ठीक आहे, हा त्याचा अन्वय झाला. काय म्हणतात ते? प्रहर्तुः म्हणजेच प्रहार करण्यासाठी उद्युक्त झालेल्या. प्रहर्तुः कोण उद्युक्त झालेला आहे प्रहार करण्यासाठी? राजा ना, कारण आधी सिंहाने तर प्रहार करून झालेला आहे त्या गायीवरती. आता राजा प्रहार करण्यासाठी उद्युक्त झालेला आहे, म्हणून प्रहर्तुः प्रहार करण्यासाठी उद्युक्त झालेल्या अशा त्या राजाचा. तस्य म्हणजेच त्या राजाचा. वामेतरः म्हणजेच उजवा. वाम म्हणजे काय? वाम म्हणजे डावा नाही का, आपण म्हणतो ना वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा, असं कुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, हे सगळं आपण म्हणतो. मग तिथं काय? वामांगी म्हणजेच काय? डाव्या अंगाला किंवा डाव्या बाजूला उभी असलेली. रखुमाई नेहमी कुठे असते? विठ्ठलाच्या डाव्या बाजूला असते ना, म्हणून तिला वामांगी म्हटलेलं आहे. वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा कुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, हे सगळं आपण म्हणतोय तिथं. आपलं काय होतं बऱ्याचदा आपण नुसतं हे आरत्या बिरत्या सगळं जे काही म्हणत असतो, पण त्याच्या मागचं आहे ना कधी अर्थ लक्षात घेऊन ते म्हणतच नाही कोणतीच गोष्ट. आपण फक्त कोणत्या गाण्यांचा अर्थ घेतो जे फिल्म इंडस्ट्रीतले किंवा असे जे सॉंग्स आहेत ना, ती गाणी आहेत ना, त्यांचा अर्थ फक्त लक्षात घेऊन ती अर्थपूर्ण गाणी ऐकत बसतो. पण इतर जे पण काय आपण म्हणतो ना नेहमी, फक्त आणि फक्त ते एक यंत्रवत, एक फक्त पाठ आहे, तोंडात आहे म्हणून आपण ते म्हणत असतो. पण ज्या पण वेळेस मी एखादी गोष्ट अर्थपूर्ण रीतीने म्हणेल, समजून घेईल आणि मग ती गोष्ट म्हणेल ना, तेव्हा त्याच्या मागचा एक वेगळाच आनंद आहे. ठीक आहे, ते पोपटाची गोष्ट माहिती आहे ना आपल्याला, की त्या पोपटाला ऋषी शिकवतात की मांजर आली की उडून जा, मांजर आली की उडून जा, आणि ते वाक्य त्याचं पाठ पण होतं चांगलं महिन्याभराने. पण महिन्याभराने अचानक एक बोका तिथं येतो आणि तो बोका तिथं आल्यानंतर तो पोपट काय करतो? त्या बोक्यालाच म्हणतो त्याच्या समोर की मांजर आली की उडून जा, मांजर आली की उडून जा. आता हे तो बोका ऐकत असतो आणि त्याला वाटतं बापरे आपली ही शिकार आता हातातून गेली, कारण ह्याला माहितीये मांजर आली की उडून जा. पण तरी तो बोका थोडस हळूहळू एक एक पाऊल पुढे सरकतो आणि शेवटी पार त्या बोक्याच्या पल्ल्यामध्ये हा आलेला असतो.
नाही का, त्याच्या नियंत्रणात आता हा एकदम जवळ आलेला आहे, पण त्यावेळेस पण तो पोपट त्या बोक्याला तेच सांगतो काय की मांजर आले की उडून जा. मग त्या बोक्याला कळतं की ह्याने फक्त नुसते आणि नुसते पोपटपंची केलेली, नुसतं पाठांतर केलेलं आहे, ह्याच्या मागचा अर्थ याला काहीच माहित नाही. आणि म्हणून तो बोका सहज पुढे जातो आणि त्या पोपटाला खाऊन घेतो. अशीच गत आपल्या जीवनात होऊ नये म्हणून मी जे पण काही म्हणत असेल, जे पण काही बोलत असेल ते अर्थपूर्ण, अर्थ समजून घेऊन मी ते बोललं पाहिजे. ठीक आहे. वामेतरः, वाम म्हणजेच डावा, आणि डावा सोडून इतर दुसरा, वामेतरः म्हणजेच कोणता, उजवा. म्हणून वामेतर म्हणजेच उजवा. ठीक आहे. डावा सोडून इतर, डाव्या व्यतिरिक्त दुसरा म्हणजेच कोणता, उजवा. असा वामेतरः, उजवा. करः, कर म्हणजे हात. ठीक आहे. म्हणजे उजवा हात. प्रहार करण्यास उद्युक्त झालेल्या त्या राजाचा उजवा हात. नखप्रभा भूषित कंकपत्रे. नखप्रभा, नखांची प्रभा, नखांची कांती, नखांचं तेज, ज्याची कंकपिसे सुशोभित झालेली आहेत अशा. ठीक आहे. म्हणजेच आता त्याच्या नखांची जी कांती होती, कोणाच्या नखांची कांती, राजाच्या नखांची कांती, आणि त्याच्यामुळे काय झालेले आहेत की त्या काळातले जे बाण असायचे ना, बाण, त्या बाणांना काय असायचं, म्हणजे पुढच्या बाजूला बाणाला टोक असायचं, आणि मागच्या बाजूला बाणाची जी मागची बाजू असायची त्या मागच्या बाजूला काय असायचं, कंक पिसे. म्हणजे कंक नावाचा जो पक्षी आहे, त्या कंक नावाच्या पक्षाची जी पिसं आहेत ती पिसं लावलेली असायची बाणाच्या मागच्या बाजूला. त्याचं कारण होतं, आता ते आपण त्याच्यात काय जास्त खोलावर शिरत नाही, कारण ते मग थोडंसं युद्धनीती वगैरे वगैरे तिकडं तो भाग सगळा निघून जातो, की का बरं लावायचे त्या बाणाच्या मागे ती पिसं, आणि त्याचं काय प्रयोजन असायचं, त्याच्याशिवाय का बरं नसायचं, कधी ही पिसं लावली जायची, कधी अजून काही वेगळ्या प्रकारचे आकार मागच्या बाजूला दिले जायचे की जेणेकरून त्या बाणाची गती म्हणा, त्या बाणाचं अॅक्युरसी म्हणा, किंवा इतर काही अजून त्याच्या मागची जी कारणं होती. आता आपण त्याच्यात पडत नाहीये सध्या. ज्याला इंटरेस्ट असेल त्याने नंतर त्याचा स्वतंत्र अभ्यास करावा. आपल्याकडे गुगल नावाचा खूप मोठा एक ज्ञानाचा भंडार आहे, त्याच्यावरती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. ठीक आहे. म्हणजे आता जगातली अशी काहीही गोष्ट नाही की जी त्या गुगलवरती मिळणार नाही. त्याच्यामुळं तिथं तुम्ही हा अभ्यास करू शकताय की बाणांचे प्रकार म्हणा, त्यांची रचना म्हणा, किंवा असं काय, नाही का. आता आपण सध्या त्याच्यात जाऊया नको, पण अशी ज्याची कंकपिसे सुशोभित झालेली आहेत अशा, म्हणजेच नखांच्या कांतीने ज्यांची कंकपिसे सुशोभित झालेली आहेत अशा बाणांच्या बुडाशी सायक पुंखे. सायक पुंखे म्हणजेच बाणांच्या बुडाशी, पुंखे त्याच्या बुडाशी, सायक पुंखे बाणांच्या बुडाशी म्हणजेच बाणांचं जे शेवटचं टोक आहे. आता बाणांचं शेवटचं टोक कुठे येणार, आपोआपच वरच्या दिशेला येणार ना. का बरं अशी रचना असायची, कारण जेव्हा मी हातामध्ये बाण उचलेल तर बाण उचलल्यानंतर त्याची दिशा मला कुठे करायची, समोर करायची, आणि समोर केल्यानंतर माझ्या हातात कोणता भाग आला पाहिजे, त्याचा मागचा भाग आला पाहिजे ना. म्हणून ती बाणांची रचना तशी असते की बाण असे उलटे ठेवले जातात. मी लहानपणी जेव्हा हे रामायण महाभारत टीव्ही मध्ये सगळं जे काही बघायचो तेव्हा मला हा प्रश्न नेहमी पडायचा की यार हे लोक बाण असे उलटे का बरं ठेवतायत. टोक खाली करतात आणि ती पिसं किंवा जी मागची बाजू आहे ती वरती ठेवतात. आता साधी गोष्ट आहे, ते बाण एवढे टोकेरी असतात, हे असतात नाही का, आणि ते जर सारखे असे टोकावर खाली ठेवले आपण तर काय होणार, ते जे खालचं सरफेस असणार आहे, त्याची जी काय खालची बाजू असणार आहे त्या भात्याची, ती कधीतरी त्या घर्षणाने म्हणा किंवा ह्याच्याने ती फाटतच जाणार ना, किंवा काहीतरी त्याच्यामध्ये घर्षण होत राहणार, उत्पन्न होत राहणार, आणि त्याची झीज होत राहणार. आता ते चांबड्याचं असेल, धातूचं असेल, कशाचंही असेल आपल्याला माहित नाही, पण ती जी खालची बाजू आहे ती त्या ह्याला कोरत राहणार ना नेहमी. मग हे लोक असे का बरं करतायत बावड सारखे, ह्यांनी खरंच ती बाजू वरती ठेवायला पाहिजे होती आणि जी बोथट बाजू आहे ती खाली ठेवायला पाहिजे होती ना. पण त्याच्या मागचं कारण हे की ज्यावेळेस मी बाण उचलेल आणि माझा क्षणाचाही विलंब झाला नाही पाहिजे युद्धामध्ये, नाही का, नाही तर मग तो बाण परत पुन्हा सरळ करा आणि मारा, तोपर्यंत समोरचा माझ्यावरती अटॅक करून मला मारून पण टाकायचा. म्हणून त्याच्यामध्ये अजिबातही एका क्षणाचा सुद्धा वेळ जाऊ नये म्हणून ती अशी रचना असायची की तो बाण उलटा ठेवला जायचा आणि उचलल्या उचलल्या आपोआपच तो माझ्या
धनुष्याच्या प्रत्यंचेवरती बरोबर चढवायला मला सोपा व्हायचा, म्हणून ती रचना तशी असायची. ठीक आहे. म्हणून त्या बाणांच्या बुडाशी सक्तांगुली ही, त्या बाणांच्या बुडाशी ज्याची बोटे, अंगुली म्हणजे बोटे, ज्याची बोटे सक्त म्हणजे जणू काही चिकटून बसलेली आहेत, चिकटल्यामुळे म्हणजे नाही का, त्याने बाण काढायला हात तिथं नेला आणि त्या बाणाच्या बुडांशी ज्याची बोटे चिकटली गेली आहेत, अशी बोटे चिकटल्यामुळे चित्रार्पितारंभ इव, जणू काही एखादं चित्र काढलेलं आहे ना, आणि चित्रामध्ये एखाद्या ज्याला आपण म्हणूया की धनुर्धारीचं किंवा एखाद्या वीर योद्ध्याचं ज्याप्रमाणे आपण चित्र काढतो ना, आणि मग चित्रामध्ये कसं काढतो की हातात असं धनुष्य आहे आणि एक हात मागे आता बाण काढायला घेतलेला आहे. बरं, आता ह्याच्या पुढे ते चित्र काही सरकतच नाही ना, चित्र एवढंच राहते. मग अशाच प्रकारे तो बाण काढायला हात घेतलेला आहे मागे, आणि अशा प्रकारे तो एकदम स्तब्धच झाला. का बरं स्तब्ध झाला? कारण त्याची बोट तिथं त्या बाणाच्या बुडांशी चिटकून राहिलेली आहे. ठीक आहे. अवतस्थे, अवतस्थे म्हणजे अशाच प्रकारे निश्चल राहिला, स्थिर राहिला. ठीक आहे ना. अगदी ज्याप्रमाणे चित्रामध्ये एखादा चित्रातलं जे कॅरेक्टर आहे ते ज्याप्रमाणे अगदी स्थिर असतं, त्याचप्रमाणे हा राजा सुद्धा अगदी स्थिर झालेला आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा संपूर्ण श्लोक सांगतो की प्रहार करण्यासाठी उद्युक्त झालेल्या त्या राजाचा उजवा हात नखांच्या तांतीने ज्याची कंकपिसे सुशोभित झालेली आहेत अशा बाणांच्या बुडांशी बोटे चिकटल्यामुळे चित्रात काढल्याप्रमाणे अगदी निश्चल राहिला. ठीक आहे. म्हणजे त्याने तितक्याच तत्परतेने त्या बाणाला हात घातला सिंहाला मारण्यासाठी, पण काय झालं, त्याने हात घातल्या त्याची बोट मात्र त्या बाणांच्या बुडाशी चिकटून राहिलेली आहे, आणि ती बोट चिकटून राहिल्यामुळे त्याने कितीही प्रयत्न केला तरी तो हात हलवूच शकत नव्हता, आणि तिथंच निश्चल, स्थिर, स्तब्ध असा तो उभा राहिलेला आहे. आता त्याच्याकडून काहीच त्याला करता येणं शक्यच नव्हतं नाही का. एकदम जसं काय आपण म्हणतो ना चित्र, काय ते एकदम स्टॅच्यू म्हणतो की आपण, स्टॅच्यू अगदी त्याच स्टॅच्यू मध्ये पण तुम्ही थोडंफार हलत असाल, पण इथं हा अजिबात राजा हलूच शकत नव्हता, कारण त्याची बोटच अशा प्रकारे तिथं बाणांच्या बुडांशी चिकटलेली होती, जणू काही एखाद्या चित्रामध्ये काढलेला तो राजा आहे, आणि तसाच तो तिथं स्तब्ध स्थिर उभा राहिलेला आहे. ठीक आहे. असा हा 31वा श्लोक आहे. ठीक आहे. पुढे आहे 32वा श्लोक. बाहुप्रतिष्ठंभ विवृद्ध मन्युः अभ्यर्णमागस्तुतमस्पृशद्भिः राजा स्वतेजोभिरदैह्यतान्तः भोगी व मंत्रौषधिरूद्धवीर्यः. पुन्हा एकदा वाचतो. बाहुप्रतिष्ठंभ विवृद्ध मन्युः अभ्यर्णमागस्तुतमस्पृशद्भिः राजा स्वतेजोभिरदैह्यतान्तः भोगी व मंत्रौषधिरूद्धवीर्यः. बाहुप्रतिष्ठंभ विवृद्ध मन्युः, हा अन्वय आहे. बाहुप्रतिष्ठंभ विवृद्ध मन्युः राजा अभ्यर्णम आगस्तुतम अस्पृशद्भिः स्वतेजोभिः अंतः स्वतेजोभिः अंतः मंत्रौषधिरूद्धवीर्यः भोगी इव अदैह्यत. स्वतेजोभिः अंतः मंत्रौषधिरूद्धवीर्यः भोगी इव अदैह्यत, असं हे वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. काय म्हणतायत ते? बाहुप्रतिष्ठंभित विवृद्ध बाहुप्रतिष्ठंभ विवृद्ध मन्युः. आता काय झालं, राजाने पाहिलंय की त्या सिंहाने त्या गुरूंच्या गायीवरती आपलं आधिपत्य मिळवलेलं आहे आणि त्याने तिच्यावरती हल्ला केलेला आहे, आणि ज्यावेळेस हा इथं तितक्याच तत्परतेने आपला धनुष्याला बाण चढवायला त्याने तत्परता केलेली आहे, म्हणून बाणाला हात लावलेला आहे, आणि त्याच वेळेस त्याचा हात तिथंच चिकटून बसलेला आहे. अशा वेळेस आपल्या बाहूला प्रतिबंध झाल्यामुळे ज्याचा क्रोध, ज्याचा राग, ज्याचा कोप वाढलेला आहे,
असा राजा बाहू प्रतिष्ठंभ विवृद्ध मन्युः. बाहू प्रतिष्ठंभ म्हणजे बाहू म्हणजे हात, प्रतिष्ठंभ म्हणजे प्रतिबंधित झालेला आहे. असा बाहू प्रतिष्ठंभ आपल्या बाहूला प्रतिबंध झाल्यामुळे विवृद्ध मन्युः ज्याचा क्रोध वाढलेला आहे. मन्युः म्हणजे क्रोध, विवृद्ध ज्याचा राग वाढलेला आहे, ज्याचा क्रोध हा वाढलेला आहे असा राजा. मंत्रौषधी रुद्ध वीर्य. मंत्र आणि औषधी. मंत्रौषधी म्हणजे मंत्र आणि औषधी यांच्या शक्तीने म्हणजे यांच्या शक्तीला सुद्धा जणू काही प्रतिबंध घातलेला आहे, प्रतिबंध केलेला आहे. मंत्र औषधी रुद्ध वीर्य म्हणजे मंत्र आणि औषधी यांची शक्ती सुद्धा जणू काही प्रतिबंधित केलेली आहे, जणू काही तिला पण बंदी घातलेली आहे, जणू काही तिचा पण सगळा प्रभाव नष्ट झालेला आहे. कशाचा? मंत्र सुद्धा आणि औषधी सुद्धा यांचा संपूर्ण प्रभाव नष्ट झालेला आहे, केला आहे. अशा भोगीव, अशा भोगी इव असा हा शब्द आहे. भोगी इव अशा. भोगी म्हणजे साप, सर्प, नाग ज्याला आपण म्हणूया. ठीक आहे. असा भोगी म्हणजे अशा सर्पाप्रमाणे, अशा सापाप्रमाणे ही उपमा आहे. परत अभ्यरणम. अभ्यरण, अभ्यरण म्हणजे अंतिकम जवळ असलेला, नजदीक असलेला. ठीक आहे, नजीक असलेला असा. अभ्यरणम आगस्कृतम. आगस्कृतम म्हणजे जो अपराधी आहे त्या अपराध्याला. आगस्कृतम अपराध्याला. अस्पृशद्भिः. आगस्कृतम म्हणजे अपराधकारिणम. अस्पृशद्भिः म्हणजे न स्पर्श करणाऱ्या, न स्पर्शणाऱ्या. अस्पृशद्भिः. अस्पृश, अस्पृश म्हणजे काय? ज्याला स्पर्श करता येत नाही किंवा ज्याचा स्पर्श होत नाही असा. अस्पृश न स्पर्शणाऱ्या अशा स्वतेजोभिः अशा आपल्या तेजाने. अंतरदैह्यत अशा आपल्या तेजाने. आपल्या आतच, अंतर म्हणजे आपल्या आतच, दैह्यत जणू काही जळफळत होता, जळफळू लागला, जळू लागला, तडफडू लागला असं आहे ना. आगीने ज्याप्रमाणे जळफळतो आपण अगदी त्याचप्रमाणे. ठीक आहे. काय सांगतात म्हणजे संपूर्ण श्लोकामध्ये की आपल्या बाहूला म्हणजे तो आपल्या हाताला प्रतिबंध झाल्यामुळे तो राजा अतिशय क्रुद्ध झाला, खूप रागवलेला. आणि होणारच ना, कोणी पण असेल तर तो असाच रागवणार. व त्याचा कोपानल जरी जवळ असलेला, कोपानल म्हणजे त्याच्या रागाचा जो अग्नी आहे किंवा रागाचा जो दाह आहे तो म्हणजेच कोपानल. कोप अनल, अनल म्हणजे अग्नी, दाह. त्याच्या राजाचा म्हणजे त्याचा कोप, त्याच्या कोपाचा दाह, त्याच्या कोपाचा अग्नी जरी नजीक असलेल्या त्याच्या अपराध्याला बांधू शकला नाही. कोण आहे त्याच्या नजीक त्याचा अपराधी? तो म्हणजे सिंह. अपराधी एवढ्या समोर आहे माझ्या, तरी सुद्धा मी त्याला अजिबात बांधू शकत नाहीये, त्याला काहीच करू शकत नाहीये. अशा वेळेस तो राजा काय झालेला आहे? आता त्या कोपानला तर आलेलाच नाही का, म्हणजे क्रोधाग्नी तर आलेलाच आहे. आता त्या क्रोधाग्नीने मी जर समोर त्याला जाळू शकत नाहीये किंवा त्याला भस्म करू शकत नाहीये, तर त्यावेळेस काय होतं? तो तर शेवटी अग्नी आहे, तो तर कोणाला ना कोणाला तर जाळणारच आहे. एकतर समोर त्याला नाही जाळू शकत तर तो स्वतःला तरी जाळणार आहे, नाही का? कुठं तरी त्याला जाळायचं. अग्नीचा धर्म काय आहे? जाळणं. मग आता इथं ह्या क्रोधाग्नीने समोर त्याला जाळायला पाहिजे होतं, म्हणजेच त्या सिंहाला जाळायला पाहिजे होतं. जाळणं म्हणजे आता इथं मारणं किंवा तो क्रोधाग्नीचा परिणाम त्याच्यावरती होणं. पण हात चिकटून बसल्यामुळं त्याच्यावरती काही परिणाम करताच येत नव्हता राजाला. आणि त्याच्यामुळं मग आता तो क्रोधाग्नी काय होणार? कोणाला तरी जाळणारच ना. मग तो क्रोधाग्नी जणू काही त्या राजालाच जाळत होता. आणि म्हणून आपल्या क्रोधाग्नीने, आपल्या कोपानलाने तो राजा आतल्या आतच जळफळत राहिला, नाही का? आतल्या आतच त्याचं हृदय जळत राहिलं, त्याचा आत्मा जळत राहिला, त्याचं संपूर्ण शरीर जळत राहिलं जणू काही, असं इथं ते म्हणतात. मग कसं जळत राहिलं, कशाप्रमाणे? तर त्याच्यासाठी उपमा देत आहेत की मंत्रौषधींनी ज्याच्या शक्तीला प्रतिबंध केला आहे अशा सापाप्रमाणे. किती सुंदर उपमा दिलेली आहे, नाही का? साप आहे, जे नाग आहेत,
त्याला काय केलं जातं, आपण मंत्रांनी म्हणा किंवा औषधींनी म्हणा त्याच्यावरती नियंत्रण मिळवलं जायचं. आता ती कला विलुप्त होत चाललेली आहे किंवा झाली पण असेल, माहित नाही आपल्याला. आता कोणी असे लोक उरले पण असतील किंवा नसतील की जे लोक मंत्रांनी म्हणा आणि औषधींनी म्हणा, कदाचित औषधींनी नियंत्रित करणारे लोक अजून असतील सुद्धा, पण मंत्रांनी नियंत्रित करणारे लोक माहित नाही. तर अशा मंत्रौषधींनी ज्याच्या शक्तीला प्रतिबंध केलेला आहे अशा सर्पाप्रमाणे, नाही का, सापाला नियंत्रित केलं जातं. पण आता हे आपण जे लोक गारुडी वगैरे बघतो किंवा इतर लोक बघतो ना, ते लोक काय करतात, त्याचं विष काढून घेतात, ते विषाचे दात वगैरे, आणि मग त्याच्यावरती नियंत्रण मिळवतात. पण नियंत्रण जरी मिळवलं तरी ते त्यांचा काय पेटीतला साप तो एका जागी स्थिर नाही राहत, तो सारखा हालत डुलत असतो. पण इथं काय म्हणतायत ते अगदी चित्रार्पितारंभ इव, जसं वरच्या श्लोकात सांगितलंय ना, अगदी त्याचप्रमाणे, ज्याप्रमाणे चित्रामध्ये समजा एखादा साप काढला तर तो हलतो का, तर नाही, अगदी त्याच्याचप्रमाणे मंत्र आणि औषधींनी ज्या सापाला प्रतिबंधित केलेला आहे. साप म्हणलं की कसा चंचल, नाही का, इतका चपळ असतो तो, पटापट हालत डुळत राहतो सारखा नाग. पण इथं मंत्र किंवा औषधींनी त्याच्यावरती नियंत्रण मिळवलेलं आहे आणि तो कसा झालेला आहे, प्रतिबंधित झालेला आहे, अजिबात हालू डुलू शकत नाही. मग अशा वेळेस तो जो साप असतो, त्या सापाला काय होतं, त्याच्या आतमध्ये विष असतं, त्याला क्रोध पण आलेला असतो, नाही का, नागाला क्रोध आलेला असतो, सापाला क्रोध हा आलेला असतो अशा वेळेस, की त्यावेळेस त्याच्यावरती कोणीतरी नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करतात. पण समजा आपण काठीने म्हणा, हाताने म्हणा, इतर गोष्टींनी जर त्याच्यावरती नियंत्रण मिळवायला गेलो तर तो त्याच्या क्रोधाग्नीचं रूपांतर आपल्याला चावण्यामध्ये करतो आणि त्याचं ते विष आपल्या शरीरात सोडण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळेस मंत्र किंवा औषधींनी त्याच्यावरती परिणाम केलेला आहे, त्याला नियंत्रित ठेवलेला आहे, त्यावेळेस तो मात्र काही खालू सुद्धा शकत नाही आणि काहीच करू शकत नाही. मग त्यावेळेस त्याचा क्रोधाग्नी जणू काही त्याला आपल्या जाळत असतो, नाही का. त्या सापाला खूप राग तर आलेला असतो पण तो काहीच करू शकत नाही त्यावेळेस. असा जो साप आहे, अगदी त्याच सापाप्रमाणे इथं राजाची सुद्धा स्थिती झालेली आहे की राजाच्या आतमध्ये क्रोधाग्नी तर इतका पेटलेला आहे, पण त्या क्रोधाग्नीने तो समोरच्या शत्रूला काहीही एक त्याचा केस सुद्धा वाकडा करू शकत नाही. आपण म्हणतो ना, केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाहीये त्याच्या. शत्रू एवढा समोर आहे, सिंहासारखा शत्रू आहे, जिचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतलेली ती गाय आहे, तिचं रक्षण करता मी आहे, माझ्या हातात धनुष्य आहे, पाठीवरती बाण आहे, अशी सगळी सिच्युएशन असताना सुद्धा मी काहीच करू शकत नाहीये. आणि तो जो क्रोधाग्नी आहे, त्या क्रोधाग्नीमुळे ज्याप्रमाणे मंत्र आणि औषधांनी नियंत्रित केलेला साप जसा आतल्या आतच जळत राहतो, त्याचप्रमाणे हा राजा सुद्धा स्वतःच्या क्रोधाग्नीने जणू काही आतल्या आतच जळफळत राहिला. असं हे सुंदर वर्णन, म्हणजे किती छान उपमा दिलेली आहे कालिदासाने इथं. म्हणून उपमा कालिदास असते, त्याचा कारणच आहे की दरवेळेस तो उपमा देत असतो आणि अशा प्रकारची त्याची उपमा असते ना की ती खूप सुंदर, असं वाटतं की वा काय छान वर्णन आहे. ठीक आहे. तर पुन्हा एकदा संपूर्ण श्लोकामध्ये की आपल्या बाहूला प्रतिबंध झाल्यामुळे तो राजा अतिशय क्रुद्ध झाला आणि त्याचा क्रोधाग्नी जरी जवळ असलेल्या त्याच्या अपराध्याला बांधू शकला नाही, जाळू शकला नाही किंवा मारू शकला नाही किंवा काही पण, तरी मंत्रौषधींनी ज्याच्या शक्तीला प्रतिबंध केलेला आहे अशा सर्पाप्रमाणे, अशा सापाप्रमाणे तो राजा आपल्या क्रोधाग्नीने आपल्या आतच जळफळत राहिला. असा हा 32वा श्लोक झालेला आहे. ठीक आहे. या 32व्या श्लोकापर्यंतची कथा आपण पाहिली. आता इथून पुढे उद्या आपण 33व्या श्लोकापासून म्हणजे खरा जे काय आहे ना ते आता या 33व्या श्लोकापासून खूप सुंदर वर्णन इथं सुरू होत आहे, ते आपण आता उद्यापासून पाहूया. आता 9 वाजलेले आहेत, तर थांबूया इथं आपण. कोणाला काही विचारायचं असेल, कोणाला काही सांगायचं असेल, कोणाला काही बोलायचं असेल तर ते स्वतःला अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता, ज्याला बोलायचं आहे तो. ठीक आहे. कोणाला जर काही बोलायचं नसेल तर आपण सगळेजण उद्या सकाळी बरोबर 8 वाजता पुन्हा
32 आणि 33व्या श्लोकापासून पुढे अभ्यासाला सुरुवात करूया. चला, धन्यवाद. Thank you, sir. Thank you. Thank you.